नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गेल्या काही दिवसांपासून या अनधिकृत बांधकामांबद्दलच्या बातम्या तुम्ही ठाणे लाईव्हला पाहताय, सगळ्या वृत्तपत्रांमध्ये पाहताय, सगळ्या चॅनलवर पाहताय। जवळपास त्या दिव्यामधल्या मुंब्र्यामधल्या 17 इमारती अनधिकृत म्हणून तोडण्यात येत आहेत आणि हे न्यायालयाने, उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत। हे संपूर्ण काय प्रकरण आहे ते सांगण्यासाठी स्वतः ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असलेले ॲडव्होकेट सागर माझ्या सोबत आहेत। नक्की उच्च न्यायालयाने कशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेला फटकारलं आणि त्यानंतर आयुक्तांना त्या जागी जाऊन त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची नामुष्की ओढावली। म्हणजे आयुक्त जर स्वतः आयुक्तांना उतरावं लागतंय म्हणजे त्यांच्या खालची जी हायरार्की आहे ती आतापर्यंत डोळे बंद करून होती आणि या बांधकामांना पाठीशी घालत होती, हाच याचा अर्थ काढावा लागेल। दुसरी गोष्ट, आपण सगळं लक्ष जे सध्या केंद्रित आहे त्या मुंब्र्यावर आणि त्या दिव्यावर, परंतु एक गोष्ट विसरतोय की हा जो घोडबंदर भट्टा आहे या घोडबंदर रोडवर देखील या पानखंडासारख्या परिसरामध्ये एक वेगळा मुंब्रा आणि दिवा अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून तयार होतोय आणि त्यालाही कोणतरी सपोर्ट करतंय आणि त्यालाही कोणतरी जबाबदार आहे आणि तिथे कोणाचं लक्ष जात नाहीये। तिथे उभ्या राहिलेल्या शेकडो अनधिकृत चाळींना कोणतरी अभय देते, त्यावर कारवाई होत नाही। ॲडव्होकेट सागर सर माझ्यासोबत आहेत। अनेक दिवसांपासून सागर सर तुम्ही हे प्रकरण पाहताय, दिव्यातल्या त्या 17 बिल्डिंगवर, फक्त 17 बिल्डिंगवर कारवाई सुरू आहे, परंतु या 17 बिल्डिंगच्या आजूबाजूला देखील 100 बिल्डिंग आहेत ज्या अनधिकृत आहेत। सर, मला जाणून घ्यायचंय की नक्की उच्च न्यायालयाने आयुक्तांना आदेश देईपर्यंत की तुम्ही स्वतः जा त्या बिल्डिंग पहा आणि कारवाई करा, काय घडलं नक्की या सगळ्या प्रोसेसमध्ये? का उच्च न्यायालयाने सांगितलं की आयुक्त तुम्ही आता स्वतः जा? याच्यामध्ये जे आमचे पक्षकार आहेत, टकले म्हणून ज्या मिसेस आहेत, सिनियर सिटीजन आहेत, 68 इयर्स, त्या नात आहेत, जे ओनर आहेत या लँडचे 5.5 एकर जवळपास, तर त्या पिटिशनर आहेत। याच्यामध्ये असं झालेलं आहे की काही लोकांनी बोगस फेरफार करून सातबाऱ्यामध्ये त्या जमिनी परस्पर विकून त्याच्यानंतर 2023 पर्यंत ती जागा पूर्णपणे क्लिअर होती, तिथे काही कसलंही बांधकाम नव्हतं। 23 नंतर अचानक या सर्व बिल्डिंग्स उभ्या झालेल्या आहेत आमच्या नकळत। त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात माननीय उच्च न्यायालयात गेलो, पिटिशन दाखल केलं यासाठी की आमच्या याच्यात असं झालेलं आहे, एन्क्रोचमेंट झालेली आहे, त्या संदर्भात आम्हाला मदत हवी म्हणून। या प्रकरणी उच्च न्यायालयाने हे मॅटर खूप सिरियसली घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये स्ट्रक्चर पास केलेत ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या अगेन्स्ट आणि पूर्ण महानगरपालिकेचा कारभार बघून त्यांनी खूप सिरियसली मॅटर घेतलं। त्यांनी स्वतः एक कोर्ट रिसिव्हर म्हणून अपॉइंट केला की जेणेकरून तो पूर्ण या डेमोलेशनवर लक्ष ठेवेल, डे टू डे याच्यावर वर्क करेल, रिपोर्ट करेल, व्हिडिओ शूटिंग करून, फोटोशूट करून। त्याच्यानंतर एक माननीय सत्र न्यायाधीश इथे अपॉइंट केलेत, एक समिती गठीत केली त्यांनी जी ज्युडिशियल इन्क्वायरी करेल, जेणेकरून याच्यामध्ये जे टीएमसी अधिकारी, प्रथमदर्शनी त्यांना असं दिसून आलं की याच्यामध्ये बरेचसे टीएमसी अधिकारी किंवा असे इन्व्हॉल्व आहेत, त्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी सत्र न्यायाधीश साहेबांच्या याच्यातून माननीय उच्च न्यायालयाने अपॉइंट केले। त्याची इन्क्वायरी डे टू डे बेसिसवर सुरू आहे। सो अशा प्रकारे हे सर्व झालेलं आहे आणि ते आता 17 बिल्डिंगचं डेमोलेशन सुरू आहे। परंतु आता याच्यामध्ये तिसरा हिअरिंगच्या वेळेला अजून एक रिट पिटिशन जे आहे ते क्लब करण्यात आले, 2023चं जे पेंडिंग होतं, आणि त्या रिट पिटिशनमध्ये दुसरे पिटिशनर आहेत त्याच्यामध्ये हे जे काल सहाय्यक आयुक्त जे सस्पेंड झाले त्यांच्यावर सिरियस अलिगेशन होते, तर ते पण ऑनरेबल उच्च न्यायालयाने ऑब्झर्वेशनमध्ये घेतलेलं की एवढे सिरियस आहेत तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली सुद्धा जर अॅफिडेव्हिट त्यांनी फाईल केलं पिटिशनरने किंवा कंप्लेंट फाईल केली तर त्याप्रमाणे एफआयआर होऊ शकते आणि त्यांच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू करावी। अशा प्रकारचे सिरियस आदेश त्यांनी टीएमसी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त टीएमसीने स्वतः त्यांच्या वकिलांमार्फत त्या कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की 9 टीम त्यांनी 9 प्रभागामध्ये हे पूर्ण इलिगल जेवढं कन्स्ट्रक्शन चाललंय पूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत त्या संदर्भामध्ये त्यांनी व्हिजिलन्स टीम टाईप बनवून ते पाठवलंय। त्यांचा रिपोर्ट ते दाखल करणार आहेत उच्च न्यायालयात की किती एन्क्रोचमेंट झाले टोटल। उच्च न्यायालयाने जे ग्रीन झोन आहेत
ठाण्यामधले ग्रीन झोनमध्ये जिथे कन्स्ट्रक्शन आहे तिथे पूर्णपणे त्यांना डेमॉलिश करण्यासाठी सांगितलेलं आहे. टीएमसी अधिकाऱ्यांनी पण ते मान्य केलंय की जे ग्रीन झोन आहेत मोस्टली जे ठाण्यातले आणि तिथे एन्व्हायरमेंट ऍक्ट प्रमाणे जे काय असेल झाडं वगैरे तर त्या संदर्भामध्ये पण आदेश दिलेले आहेत. सागर सर, मी याच्या तिसऱ्या ह्याच्यावर मी पुन्हा एकदा सांगतो सर, टीएमसीला या एन्क्रोचमेंट बद्दल आदेश दिलेले आहेत. 9 प्रभाग समितीमधून माहिती मागवली की किती अनधिकृत बांधकामं आहेत. आदेश काय दिलेत? पूर्ण जमीनदोस्त करण्याचे दिलेत की एखादा पिलरवर एखादा ठोकळा मारून परत यायचे दिलेत? आदेश काय नक्की? नियमानुसार एन्क्रोचमेंट हटवण्याचं काम म्हणजे जी जागा जशी होती जैसे थे करण्याचे आदेश असतात ते नियमानुसार. तर त्याच्यामुळे त्यांना ते तसंच जैसे ती पहिली जशी जागा ग्रीन झोनची असेल म्हणून ऑनरेबल कोर्टाने हायकोर्टाने तसं सांगितलेलं आहे स्पेसिफिक की एन्व्हायरमेंटचे जे आहेत ग्रीन झोनमध्ये काय कंडिशन्स असतात त्याप्रमाणे त्या जागा परत व्यवस्थित जशा होत्या तशा कराव्यात म्हणून. आणि याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं आता की हे बाकीचे जे एन्क्रोचमेंट आणि याच्यामध्ये तर ते जे आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा उच्च न्यायालयाने असं सांगितलंय की तुम्ही आमच्या आदेशाची वेगळी वाट बघू नका, तुम्ही कारवाई करू शकता त्याच्यावर. जे इलिगल आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करत राहा असं आमच्या आदेशाची सेपरेट आदेशाची वाट बघण्यासाठी त्यांना थांबवलेलं नाहीये की स्पेसिफिक कुठल्या दुसरा एन्क्रोचमेंट सापडलाय तर तुम्ही त्याच्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नाही. स्पेसिफिक म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. मी काही आणखी एक बेसिक गोष्ट सांगतो तुम्हाला. ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत 9 प्रभाग समित्या येतात आणि या 9 प्रभाग समित्यांमध्ये जी अनधिकृत बांधकामं आहेत त्या अनधिकृत बांधकामांची यादी मला वाटतं कोर्टाने मागवलेली आहे आणि आमच्या आदेशाची वाट पाहू नका आयुक्त साहेब, तुम्ही कारवाई करा असे देखील आदेश आहेत सर. येस. त्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे. ऍक्च्युअली उच्च न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकताच नसते, यांचं स्वतःचा ड्युटीज आहे त्या ड्युटीज त्यांनी करायला पाहिजे अशा प्रकारे त्याचा पर्पज आहे त्या रीटचा. रीटमध्ये जेव्हा जातात पक्षकार कुठलेही आणि असं नाहीये की ह्याच्या आधी बऱ्याच रीट आहेत ज्याच्यामध्ये ऑर्डर पण आहेत. माझ्या काही पक्षकारांच्या पण काही रीट्स आहेत त्यात ऑलरेडी ऑर्डर झालेले आहेत. आयुक्तांनी तत्कालीन आयुक्त जेव्हा आहेत त्यांनी अफिडेव्हिट फाईल केला आम्ही डेमॉलिश करतो, अजूनपर्यंत ते डेमॉलिश झालेले नाहीत. सो अशा प्रकारे बऱ्याचशा याच्यामध्ये इव्हन उच्च न्यायालयाचे संपल्यानंतर सुद्धा आदेश झाल्यानंतर ऍडमिट केल्यानंतर अफिडेव्हिट फाईल केल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा ज्या आहेत बिल्डिंग त्या डेमॉलिश झालेल्या नाहीत. त्या कदाचित आता हे कारण डे टू डे सुरू आहे म्हणजे 6-7 दिवसाच्या 7-7 दिवसाच्या तारखा मिळतात त्या आणि हिअरिंग होत आहे त्याच्यावर उच्च न्यायालयाचं आणि यांना रिपोर्ट फाईल करायला लागतात. सो त्याच्यामुळे हे आता लवकरात लवकर ऍक्शन घेतील अशी शक्यता वाटते. सागर सर, मला एक प्रश्न पडतोय थांबून की उच्च न्यायालय एवढं का संतापलं आणि एवढ्या मोठ्या कारवाया का सुरू झाल्या? काय कारण असेल याच्या पाठीमागे? कारण आजपर्यंत आपण पाहत होतो की कितीही तक्रारी, मला वाटतं सर 9 प्रभाग समितीमध्ये दररोज 90 तरी तक्रारी येत असतील अनधिकृत बांधकामांच्या कमीत कमी, पण त्यांच्यावर कधीच कारवाई होत नव्हती. कोणीही त्याच्यामध्ये हात घालत नव्हतं. कारण मी मागच्या वेळी सांगितलेलं की एकाही बिल्डिंगच्या पाठीमागे जवळपास सगळ्या हायरार्कीला या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना 50 लाख रुपये मिळत असतात. सर, का उच्च न्यायालय भडकलं असेल आणि का त्यांनी आयुक्ताला सांगितलेलं तुम्ही जा आणि कारवाई करा? काय कारण असेल? आता उच्च न्यायालय का त्यांनी एवढं सिरियसली हे केलं? चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी याला ज्युडिशियली खूप आम्ही अप्रिशिएट करतो की अशा प्रकारच्या ऑर्डर्स आल्या पाहिजेत जेणेकरून यांना चाप बसेल. जर ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम पण त्यांच्या आदेशामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की रूल ऑफ लॉ इथे कुठल्याही प्रकारचं दिसत नाहीये. म्हणजे कायद्याचं जे राज्य असलं पाहिजे त्याचं बिलकुल पालन झालेलं नाहीये. त्यानंतर जी ही केस आहे आमच्या पक्षकारांची, म्हणजे जमीन आमची मालकीची, विकतंय दुसरं, बांधतंय तिसरं, अजून कोणाला विकतंय, त्याच्यातनं पैसा गोळा केला जातोय आणि त्या पिटिशनरला बिलकुल कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये. कुठेही सर्वकडे अर्ज देऊन सुद्धा टीएमसी कमिशनर यांना सर्वांना अर्ज आधी देऊन मगच ते उच्च न्यायालयापर्यंत गेले. सो हे सर्व कारणं असू शकतात. त्याच्यानंतर बरेचसे पिटिशन्स पण आहेत ठाण्यातून इलिगल याच्यासाठी फाईल झालेले, काहींवर ऑर्डर झाले तरी ते ऍक्शन घेत नसेल. बरेचसे विषय असू शकतात. ते आता त्यांचं काय आहे मत ते मी सांगू शकत नाही. पण माझं असं ओपिनियन पर्सनली असं आहे की या सर्व ज्या गोष्टी आहेत म्हणजे अतिरेक होणं, काय अतिरेक कुठल्याही प्रकारचा झाला की मग उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, यांना हस्तक्षेप करायला लागतो या गोष्टींमध्ये न्यायाचं राज्य आणण्यासाठी. तर तशा प्रकारची ही खूप लँडमार्क जजमेंट आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पण उच्च न्यायालयाला अप्रिशिएट केलेलं आहे, याच्यामध्ये शाबासकी दिलेली आहे या ऑर्डरवर आणि खूप सपोर्ट केलाय. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा हे विरोधी पार्टी गेल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल की ह्याच्यामध्ये आपल्याला जरूर न्याय मिळेल आता, कारण का उच्च न्यायालय स्वतः याच्यात लक्ष घालते.
सर मला आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. मी मागच्या वेळी बोलताना पण बोललो की 9 माळ्याच्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत. तर माझा अंदाज असा होता की या 9 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये जास्तीत जास्त 50 एक फ्लॅट असतील. 40 म्हणजे जर एका माळ्यावर 5 फ्लॅट पकडू आपण, 9×5 = 45. एखाद्या अनधिकृत इमारतीमध्ये 45 फ्लॅट असतील कदाचित. सर या सगळ्या इमारती तुम्ही बघितलेल्या आहेत, आता ज्यांच्यावर कारवाई सुरू आहे, एका बिल्डिंगमध्ये किती फ्लॅट आहेत? मी म्हणजे स्वतः बघितलेलं नाहीये, पण माझ्याकडे जी माहिती आले लोकांकडून वगैरे, तर एका बिल्डिंगमध्ये जवळपास 150 ते 200 फ्लॅट एका बिल्डिंगमध्ये आहे. तर मलाही आश्चर्य वाटलं, कारण का एका बिल्डिंगमध्ये 60-70 फ्लॅट असू शकतात. 7 माळ्या हे अक्षरशः म्हणजे बॉक्सच्या बॉक्स बांधत गेलेले आहेत त्यांनी. म्हणजे तुम्हाला कशाची भीती नाही असं दिसून येते प्रथमदर्शनी त्यांना, की तुम्ही बांधा, जेवढं बांधता येईल तेवढं बांधा. तुम्ही एक लक्षात घ्या, 100-150 फ्लॅट म्हणजे माझ्याकडे काही ड्रोन फुटेजेस आले सर, या कारवाईचे काही ड्रोन फुटेज आले सकाळी. थोड्या वेळाने मी ते ठाणे लाईव्हला अपडेट देखील करणार आहे. तुम्हाला ते ड्रोन फुटेज बघून भीती वाटेल. एवढ्या उंच इमारती तिथे बांधल्या गेल्या होत्या आणि एवढ्या इमारती बांधत असताना त्यावेळी जे अधिकारी होते, त्याला जबाबदार होते, ते डोळे बंद करून बसले होते का? आणि आता जे अधिकारी आहेत अतिक्रमणला, मला तर वाटतं की त्यांना आता चान्स आहे. कारण त्या जे आता सगळे अधिकारी बदललेले आहेत, सगळ्या प्रभाग समितीचे काही अधिकारी बदललेले आहेत, वरती अतिक्रमणला नवीन अधिकारी आले, त्यांना तर चान्स प्रूव्ह करायचा आता स्वतःला. हे सगळे एन्क्रोचमेंट आहे ते तोडून टाकण्यासाठी. सर या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढी तुम्ही मगाशी सांगितलं की न्यायाचं राज्य कुठे तिथे दिसत नाहीये, न्यायालयाचा धाक दिसत नाहीये, पोलिसांचा धाक दिसत नाहीये, ठाणे महानगरपालिकेचा धाक दिसत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे, या अनधिकृत बांधकामांमुळे आणि तिथे येणाऱ्या सगळ्या नागरिकांमुळे, वाढणाऱ्या वस्त्यांमुळे एक बेसिक परिणाम होतोय आपल्या ठाणे शहरावर आणि आजूबाजूच्या गोष्टींवर, जे बेसिक नेसेसिटी आहेत. म्हणजे आज पाणी म्हणा, रस्ते म्हणा, इतर गोष्टी, याच्यावर परिणाम होते वाटतं सर तुम्हाला? 100% परिणाम होणार याच्यावर. आणि जे लिगल राहत आहे, टॅक्स पेईंग करतात, जे टॅक्स भरतात, मेहनतीचा पगाराचे किती पर्सेंटेज ते देतात, आपल्या मेहनतीचे सर्व लिगली, किंवा घर घ्यायला जातात लोन घेऊन, इंटरेस्ट भरतात, ते महाग घरं घेतात. तर अशा लोकांसाठी पण ते चांगलं नाही. त्याच्यावर ताण येतो. पाण्याची व्यवस्था आहे, रोडची व्यवस्था आहे, रोडवर पण येऊ शकतो, ट्रॅफिकवर येऊ शकतं. टाउन प्लॅनिंगने याचा विचार करायला पाहिजे. त्याच्याबरोबर मी हे पण सांगेन की हे जे अत्यल्प जे आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, कमी आहेत, गरीब लोक, आता ह्याच्यामध्ये बरेचसे विक्टीम आहेत बिचारे, त्यांना ऑप्शन नाहीये काय राहण्याचा. रिक्षावाले असतील किंवा कामाला जे येतात घरी, एकमेकांच्या प्रत्येकाच्या घरी येतात, त्यांना मग राहण्यासाठी मग सरकारने अशा वेळेला ज्या बाकीच्या, आता बरेच एन्क्रोचमेंट दिसतात. आता माझ्याकडे एक मॅटर आले, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या जागांवर पण एन्क्रोचमेंट आहे. ते तोडायला आता तर डायरेक्ट सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिले आहेत की बिलकुल म्हणजे 0 टॉलरन्स देऊन ते लगेच तोडायचं, त्याच्यात काहीच ऑप्शन नाही, ना स्टे ना काय. सो अशा ज्या आहेत जागा वगैरे, तर तिथे गव्हर्नमेंट सुद्धा काही अशा लोकांना कमी दरामध्ये जर घर उपलब्ध करून देण्यात आल्या, तर त्यांना अशा ठिकाणी इलिगल घेण्याची आवश्यकता वाटणार नाही. जे 20 लाख, जर आता मला इन्फॉर्मेशननुसार 20-20 लाख रुपये दिलेत त्याने त्या फ्लॅटला. सो अशा किमतीत जर सरकारने पण इन्व्हॉल्व्ह होऊन काही जागा वगैरे असतील आजूबाजूला, शहरांच्या आजूबाजूला जवळपास, तोही, कारण का त्यांचा पण विचार करणं गरजेचं आहे. ही लोक जाणार कुठे? ज्यांच्याकडे इन्कम कमी आहे, जे शहरात आलेत काही कमवायला किंवा हे करायला, आणि त्यांना राहायची व्यवस्था नाही, भाडे पण खूप जास्त आहेत आणि घरांची संख्या तेवढी नाही. सो अशामुळे त्यांचाही विचार करायला पाहिजे आपल्याला. कारण का सेम आहे, ते डिमांड आहे आणि हे आहे, ते दोन्ही एकत्र चालतात त्याच्यामध्ये, असा विषय येतो. आणि तुम्ही जे मागाशी म्हटलात की न्यायाचं हे नाही, आता आमची जी FIR आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक जेव्हा म्हणजे त्याच्यात पण तिसऱ्या माणसाने कोर्टात गेलं, त्याचं ओनरशिप नाही, काय नाही, तो कोर्टात गेलेला, ते कोर्टात पेंडिंग असताना अग्रीमेंट टू सेल केलेलं आहे याच्यामध्ये. मग कोर्टाचाही धाक नाही की कोर्टात अपील चालू आहे त्या केस रिलेटेड, स्टे आहे किंवा काय आहे, त्याचंही नाही, अग्रीमेंट टू सेल केलेलं आहे. त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्यामध्ये. त्याच्यामुळे दिसून येतं की न्यायाचा याच्यावर रूल ऑफ लॉ जो आहे तो बिलकुल तिथे नव्हता आणि त्यांना भीती नव्हती. तो एक प्रकारे मी हे करीन, स्वागत करीन उच्च न्यायालयाच्या आदेशाचं आणि ही जी कारवाई होते. कारण का उच्च न्यायालयाचे आदेश असतात, बरेचसे आदेश मी सांगितल्याप्रमाणे आदेश आहेत, बऱ्याच ठिकाणी ऍफिडेव्हिट, ते अजून कारवाई झालेली नाही, ते कदाचित त्याच्यात पण कारवाई होईल. येस सागर सर, हा खूप मोठा विषय तसं बघायला गेलं तर. आणि काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही बातम्या मी वाचल्या, आणि अंडरवर्ल्डचा पैसा, अंडरवर्ल्ड याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अशाही चर्चा आहेत. अशा वेळी आज एक वकील म्हणून आणि तुमचे सगळे सहकारी म्हणून काही धमक्या वगैरे काय प्रकरण सुरू आहे का?
याच्यामध्ये आता मी पेपरमध्ये आणि उच्च न्यायालयाचे जे हे आहे आदेश आहेत त्याच्यात वाचलं, सर्वोच्च न्यायालयाचं एक मी ते लाईव्ह लॉवरचं वाचलं न्यूजमध्ये वगैरे, अंडरवर्ल्ड वगैरे, त्या संदर्भात मला पर्सनली माहिती नाहीये काय की अंडरवर्ल्डचा पैसा किंवा तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. आम्ही बेसिक जे फिर्यादी जे पहिले आरोपी आहेत ज्यांनी फेरफार करून ते विकले त्या संदर्भात आम्ही एफआयआर केले, जेवढी इन्फॉर्मेशन आमच्याकडे होती. पुढे आता याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळेल कोणाचे पैसे आहेत, काय आहेत, कुणी लावलेत ते. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ऍज अ ऍडव्होकेट काम करताना आम्ही कुठल्याही प्रकारे पर्सनली काम करत नाही, प्रोफेशनल व्यावसायिक आहोत आम्ही. याच्यामध्ये कुठल्याही क्लायंटला त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करतो. परंतु इथे आमचे एक वकील बंधू आहेत आदिल मोदी म्हणून जे आहेत, ते उच्च न्यायालयात आमचं जे पिटिशन आहे त्याचं काम पाहतात ते. तर त्यांच्यावर आम्ही 1-2 व्हिडिओ बघितले की त्यांचं नाव घेतलं जाते, त्यांना मारा, त्यांनी घेऊन आले, त्यांनी तोडले. म्हणजे जे लोक आहेत, आता ते कोण लोक आहेत माहित नाही, त्याचे व्हिडिओ दिसते, बॅकग्राऊंडला कोणतरी बोलते, अशा प्रकारच्या धमक्या दिल्यात. त्याच्यामध्ये क्लिअर कट धमक्या, त्यांच्या घरी जाऊन 1200-1500 लोक लेके घर पे जाऊन उनके बैठो, म्हणजे वकिलांच्या घरी जाणं, वकिलांना थ्रेट करणं, अशा प्रकारचे जे थ्रेट आहेत ते खूप सिरियसली घ्यायला हवेत. त्याकरिता आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना आम्ही अर्ज दिलेत, सीपी साहेबांना दिलेला आहे अर्ज, ईमेल केलेले आहेत त्यांना, लोकल पोलीस स्टेशनला कळवलं यांच्यावर कारवाई करा आणि आम्हाला पहिलं तर सर्वप्रथम संरक्षण द्या. अगदी म्हणजे पिटिशनर तर आहेतच, त्यांच्यासोबत काम करणार आहेत, पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहेत, जे कारण का त्या ऍक्टिव्ह नसल्यामुळे 68 एज असल्यामुळे त्यांच्यासोबतचे आहेत किंवा वकील आहेत त्यांच्यासाठी काम करतात. तर अशा लोकांना जर तुम्ही संरक्षण दिलं आणि संरक्षण नाही दिलं तर मग अशी लोक पुढे येणार नाही. जर अशा धमक्या यायला लागल्या तर पुढे जाऊन अशा लोकांना मग तुम्हाला वकीलही लोक घाबरणार यायला पुढे, जर अशा धमक्याने जर हे. कारण का आम्हाला पण घरून फोन येतात, विचारतात की बा काळजी घ्या, नाही तर पडू नका त्याच्यामध्ये. सो आम्हाला याच्यामध्ये सर्वप्रथम पोलीस संरक्षण देणं, जेणेकरून आम्ही आमची बाजू मांडू शकू कोर्टामध्ये आणि ही न्यायालयीन जी लढाई आहे ती लढू शकू. याच्यासाठी आम्ही संरक्षणासाठी अर्ज केलेले आहेत. तर त्याच्यावर अजून आम्हाला काही रिप्लाय आलेला नाही. तर आम्ही बघूया, अजून आम्ही प्रयत्न करून दुसऱ्या प्रकारे त्यांना हे करून की आम्हाला लवकरात लवकर संरक्षण मिळावं. सागर सर, माझा शेवटचा प्रश्न आहे, पण एक गोष्ट सांगतो की माझे प्रश्न अजून संपलेले नाहीयेत. उद्याही या घोडबंदर आणि या सगळ्या विषयांवर मी आणखीन एक लाईव्ह करणार आहे आणि अनेक धक्कादायक खुलासे करणार आहे. सागर सर, माझा तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. माझे अनेक प्रश्न आहेत, पण ते उद्या परवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल मी तेव्हा पण विचारेन, कारण हे प्रकरण थांबणारं नाहीये, बरेच दिवस चालणारं प्रकरण आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही मगाशी इन्व्हेस्टिगेशन वर्ड वापरलं, तुम्हाला वाटतं सर इन्व्हेस्टिगेशन होईल आणि ह्याच्यामध्ये कुणाचा पैसा होता, कुणाचा पैसा लागलेला होता, कुणी याच्यामध्ये सगळं इनिशिएटिव्ह घेतलं होतं, आणखीन ठाणे महापालिकेचे कोणते अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि त्यांना शिक्षा होईल का? काय वाटतं सर तुम्हाला? कारण बघा, त्या गरिबांनी घरं घेतली, त्यांची तुटली, त्यांचा विषय आता, तर त्याच्याबद्दल काय बोलणार. पण ज्याच्यामध्ये ज्यांनी हे बांधलं मुळात, त्याच्यामध्ये ज्याने पैशाचे अपव्यवहार केले, सगळे इकडे तिकडे पैसे फिरवले आणि तो आज पैसे घेऊन शांत बसून अनेक परदेशी वाऱ्या करतायत, इन्व्हेस्टिगेशन होईल सर? तुम्हाला काय वाटतं? आता ह्याच्यामध्ये म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने ज्युडिशियल इन्क्वायरी, चौकशी, इन्व्हेस्टिगेशन सुरू करायला सांगितलेलं आहे. त्याचं एक बॅकग्राऊंडचं कारण आता तुम्ही समजून घ्या की त्याचा, कारण का हा एवढ्या मोठ्या प्रमाणातला हे आहे, तर ज्युडिशियल इन्क्वायरीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सत्र न्यायाधीश साहेब आहेत जे ठाण्यातले, त्यांच्याकडे आम्ही गेलेलो आहोत, आमचं स्टेटमेंट, आमचं म्हणणं मांडले, आमचे पुरावे दिलेले आहेत. तर तिकडे डे टू डे ला तपास सुरू आहे. तर त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामधून चांगलं बाहेर येईल. जसं आता एक अधिकारी मला वाटतं काल सस्पेंड झालेत त्याच्यामध्ये, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहेत सगळीकडे चांगल्या प्रकारे. दुसरा, आमची जी एफआयआर आहे ती आर्थिक गुन्हे शाखा ठाणे येथे आहे. तर ती मे मध्ये आम्ही दाखल केलेली आहे. तर ती 420 खाली दाखल करून घेतली सुरुवातीला. पण आता बघितलं तर याच्यामध्ये फोर्जरी कलम वाढण्याची शक्यता आहे, आरोपी वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये. तर आता त्याच्यावर पण आमचं लक्ष आहे की ते तपास कुठे जातोय, कारण का याच्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज ज्या आरोपींनी दाखल केलेले त्यांनी ते विड्रॉ करून घेतले ज्या आर्ग्युमेंटच्या दिवशी दुपारी. म्हणजे त्यांनाही अटक करण्यासाठी आता पोलिसांना मुभा आहे त्या आरोपींना. त्याच्यात अजून बरेचसे पुढचे आरोपी जे होतील पुढे जसं इन्व्हेस्टिगेशन होईल तर त्याच्याप्रमाणे ते लक्ष, ते आपलं काम आहे, म्हणजे मीडियाचंही काम आहे, न्यायालय आणि आम्ही वकील आणि कंप्लेनंट आमचं काम करतोय की जेणेकरून याच्यावर डे टू डे लक्ष ठेवून तपास होतोय बरोबर, सर्व इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर चाललंय, याच्यावर आपण सर्व मिळून लक्ष ठेवूया. मला विश्वास आहे, आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, पोलिसांवर विश्वास आहे. इन्व्हेस्टिगेशन होऊन ह्याच्यातले रिअल कल्प्रिट आहेत त्यांना पकडलं जाईल. आणि माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे विक्टीम झालेत, म्हणजे जमीन मालक सोडून, म्हणजे आमचे पक्षकार विक्टीम आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी घरं घेतलेत लोकांकडून लोन घेऊन, कर्ज घेऊन, तर त्यांना पण काहीतरी ते आर्थिक मदत किंवा काय सरकारकडून किंवा ईडी, पीएमएलए, मनी लॉन्ड्रिंग सारखं जर आहे याच्यामध्ये, कारण ऑलरेडी एफआयआर झाली आणि कॅश व्यवहार आहे असं आम्हाला कळलंय
नोटरीवर सगळे अग्रीमेंट झाले. सो मनी लॉन्ड्रिंगचा विषय इथे येतो. ईडी वगैरेकडे जर हा तपास गेला, पॅरलल चालवला त्यांनी, तर त्यांना सीज वगैरे करायच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, याच्यातले जे काही लोकांकडे ज्या प्रॉपर्टीज असतील त्याच्यातनं काहीतरी यांना मिळू शकतं अधिकाऱ्यांना. आणि प्लस एमसीओसी साठी सुद्धा आम्ही पुढे जाऊन जर तपासामध्ये आलं की बाबा ऑर्गनाइज क्राईम सारखं दिसतंय, म्हणजे इलिगल वगैरे आमच्या केसच्या रिलेटेड, तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा अर्ज करणार आहोत. सागर सर, सर्वात आधी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्या याच विषयावर परंतु काही वेगळे खुलासे आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून करतोय. परंतु एक लाईव्ह बंद करताना मी एक गोष्ट सांगतो. मगाशी सरांनी जसं सांगितलं की 9ही प्रभाग समित्यांना आदेश दिलेले आहेत की अनधिकृत बांधकामं शोधा आणि ती जमीनदोस्त करा. परवा ठाणे महानगरपालिकेने जी प्रेस नोट पाठवली होती त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 30 बांधकामांवर कारवाई केली. काल प्रभाग समिती ठाणे महापालिकेने प्रेस नोट पाठवली, त्यामध्ये दिलं 73 बांधकामांवर आम्ही कारवाई केली, म्हणजे 103. तर हा आतापर्यंत 2 दिवसाचा आकडा ठाणे महापालिकेनेच केलेला आहे. पण त्याच्यामधले फोटो मात्र ठाणे महापालिका पाठवत नाहीये. 3 का 4 काहीतरी फोटो पाठवतेय, त्यामध्ये पण जमीनदोस्त केलेली बांधकामं दिसत नाहीयेत. कदाचित काहीतरी थातूर मातूर आणि दाखवण्यापुरत्या देखील कारवाया सुरू आहेत का या 9 प्रभाग समित्यांमध्ये, हा प्रश्न इथे उभा राहतो. आणि दुसरा प्रश्न, काहीतरी थातूर मातूर कारवाई करून 1 महिन्यात एक बांधकाम थांबवून पुन्हा बांधकाम चालू करण्याकरता पुन्हा पैशाची मागणी केली जात आहे का, हा देखील प्रश्न. याचा खुलासा आणि घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा खुलासा उद्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून करू. सर, सागर सर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.